पुढच्या बातमीकडे आपण वळूया। अजित पवार विमान अपघात प्रकरणामध्ये सगळ्यात मोठी अपडेट समोर येते आहे। दादांच्या विमान अपघात प्रकरणामध्ये कर्नाटकमध्ये तक्रार दाखल झालेली आहे। बंगळुरूतील हायग्राउंड्स पोलीस स्टेशनमध्ये 0 FIR नोंदवण्यात आली आहे। त्यामुळे या बारामती विमान अपघाताची फौजदारी चौकशी होणार आहे। या संदर्भात कर्नाटक पोलिसांकडून महाराष्ट्र पोलिसांकडे गुन्हा वर्ग करण्यात आला। गुन्हेगारी षडयंत्र, सदोष मनुष्यवध आणि जाणीवपूर्वक बनावट कागदपत्र तयार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। गवई साहेबांच्या वेळेत जेव्हा झिरो FIR करायचा होता, या महाराष्ट्रामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांना परवानगी त्या ठिकाणी दिली गेली नाही। कर्नाटकात तो FIR त्यावेळेस झाला होता। मग ते बघून मी स्वतः कोणालाही न जाता बोलता त्या पोलीस स्टेशनला गेल्यानंतर कर्नाटकामध्ये अजितदादांचा FIR झाला। एक तर दुर्दैवी गोष्ट आहे, महाराष्ट्रात झाला नाही, पण कर्नाटक पोलीस प्रशासनाचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो, त्या सरकारचे आभार व्यक्त करतो। एका मराठी माणसाला न्याय देण्यासाठी कर्नाटक सरकार, त्याचं पोलीस प्रशासन हे या FIRच्या माध्यमातून सरसावलं, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। VSR कंपनीचा बालक घमेंडी आहे आणि सरकार माझं काही करू शकत नाही असं म्हणतो, अशी माहिती रोहित पवारांनी विधानसभेमध्ये दिली। त्याचबरोबर अजित पवारांचा विमान अपघात झाला त्याबाबत कारवाई करण्याऐवजी संबंधित कंपनीला 80 कोटींचं बिल दिलं असा दावा रोहित पवारांनी विधानसभेमध्ये केलाय। त्याचबरोबर राज्यात अजित पवारांच्या अपघाताचा FIR दाखल होत नसल्यानं रोहित पवारांनी खंत व्यक्त केली। हा जो VSR कंपनीचा मालक एक घमंडी आहे। अध्यक्ष महोदय, त्याला काही लोकांनी विचारलं की काय रे वाटतं तुला, तो म्हणला क्या उखाड़ लेंगे, कोई कुछ नहीं कर सकता। ये महाराष्ट्र सरकार के बारे में बात कर रहे हैं ना, उन्होंने अजीत दादा के एक्सीडेंट होने के बाद मुझे 80 करोड़ रुपए का बिल वहां पे अदा किया है। 80 कोटी रुपये दिले अजित दादांचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर या VSR कंपनीला, अध्यक्ष महोदय। आणि हा म्हणतो माझं कुणी काय करू शकत नाही। हे महाराष्ट्राचं सरकार अजूनपर्यंत त्याचं विमान वापरते, अध्यक्ष महोदय। कसं न्याय मिळणार? माझ्या काकींनी जर मला सांगितलं असतं की रोहित, तू सगळीकडे फिरतोय, महाराष्ट्रात फिरतोय, याला भेटतोय त्याला भेटतोय, तू FIR करण्याचा प्रयत्न करतो, ये एकदा इकडे ये, माझ्याकडे अधिकार आहे, मी सत्तेत आहे, मी उपमुख्यमंत्री आहे, मी अधिकाऱ्याला बोलवते। देवेंद्र फडणवीस साहेबांनी जर सांगितलं असतं की अरे तू सगळीकडे वन फिरतोय, होम डिपार्टमेंट माझ्याकडे आहे, कुठला अधिकारी पाहिजे सांग, कसलं इन्व्हेस्टिगेशन पाहिजे सांग, FIR घेतला नसेल तर मी सांगतो FIR करून घ्यायला। एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा तीच भूमिका जर घेतली असेल, तिन्ही लोक एकत्रित बसून, आमची एवढीच इच्छा होती, मी कुठं राजकारण केलं, अध्यक्ष महोदय।